नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्या सोशल मीडियावर एक वक्तव्य जोरदार चर्चेत आहे. अभिनेते आणि राजकीय व्यक्तिमत्व रितेश देशमुख यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नेमकं काय म्हणाले रितेश देशमुख आणि त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय काढला जातोय, चला सविस्तर जाणून घेऊया. अलीकडे माध्यमांशी बोलताना रितेश देशमुख यांनी एक विधान केलं. लोक शांतपणे आपलं आयुष्य पुढे घेऊन जातील नाही तर हे विधान ऐकून अनेकांनी त्यामागचा संदर्भ शोधायला सुरुवात केली. कारण हे विधान होतं राज्याच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आणि विशेषतः अजित पवार यांच्या राजकीय निर्णयावरून सुरू असलेल्या चर्चेच्या दरम्यान. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे एक प्रभावी आणि अनुभवी नेते मानले जातात. त्यांच्या निर्णयामुळे अनेकदा राजकीय समीकरण बदललेले आहे. अशा वेळी रितेश देशमुख यांचे हे वक्तव्य अनेकांना सूचक इशारा वाटत आहे. काही जण म्हणतात की हे लोकशाहीबाबतचं मत आहे, म्हणजे लोकांना शांततेत जगू द्या, अन्यथा परिणाम भोगावे लागू शकतात. तर काहींचं मत आहे की हे थेट राजकीय टीका आहे. सोशल मीडियावर या विधानावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. काही रितेश देशमुख यांचं समर्थन केलं आहे तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे की कलाकारांनी राजकारणात मत व्यक्त करताना धावगिरी बाळगली पाहिजे. पण एक गोष्ट नक्की, या विधानामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. मित्रांनो, लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण प्रत्येक विधानाचा समाजावर परिणामही होतो. रितेश देशमुख यांचे हे वक्तव्य पुढे कोणत्या दिशेने जातं आणि अजित पवार किंवा त्यांच्या समर्थकांकडून यावर प्रतिक्रिया येते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुमचं या विषयावर काय मत आहे? रितेश देशमुख यांनी योग्य बोललं की अतिरेकी प्रतिक्रिया दिली? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.